नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी खुशखबर। 2 जुलै बुधवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळतो आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। सध्या या योजनेच्या 12व्या हप्त्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। 30 जून 2025 पासून म्हणजेच परवापासून या योजनेचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे नक्कीच राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे आणि आता महिला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात मिळाला असल्याने जुलै महिन्याचा लाभ कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रात आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी अनेक जण एसटी बसला प्राधान्य देतात। आता याच प्रवाशांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे की लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आधी तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना आता 15% सवलत मिळणार आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। वर्षातून एकदा येणाऱ्या आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात। सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी भाविक पंढरीत येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात। आता 5 दिवसांवर आषाढी एकादशी आली असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहेत। त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे। विठ्ठल भक्ताला चांगले दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आली असून मंदिर आता शुक्रवार 27 जूनपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे। पुढील 16 दिवस म्हणजेच 16 जुलैपर्यंत मंदिर 24 तास खुले राहणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, रस्ता तेथे एसटी आणि एसटी बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास या ब्रीदवाक्याप्रमाणे आजही अनेक प्रवासी एसटी बसने प्रवास करणं पसंत करतात। अशातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने म्हणजेच आपल्या लाडक्या लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता तुम्हाला तुमची लालपरी कुठपर्यंत पोहोचली आहे हे सहजपणे जाणून घेता येणार आहे। एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजून घेण्यासाठी एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे। येत्या 15 ऑगस्टपासून हे ॲप प्रवाशांसाठी उपलब्ध होईल। याबाबतची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी न केल्यास ती बच्चू कडू यांची नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक असेल। त्याचे परिणाम त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। बँकांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवणे व 7/12 कोरा या कर्जमाफीसाठी पुन्हा एल्गार पुकारण्याची घोषणा त्यांनी विश्राम भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली।